बीड जिल्ह्याची शान कोण आहे माहिती आहे का? ना मोठे बंगले ना मोठ्या गाड्या. बीडची खरी शान आहे ते रस्त्याच्या कडेला बसून प्रामाणिकपणे भाजी फळे आणि फळफ्रूट विकणारे कष्टकरी हात. पहाटेपासून उन्हात पावसात थंडीत बसून 2 वेळेच्या भाकरीसाठी संघर्ष करणाऱ्या या गरीब माणसांकडे पाहूनच बीडची खरी ओळख निर्माण होते. पण आज अतिक्रमणाच्या नावाखाली याच गरिबांच्या फळांच्या टोपल्या रस्त्यावर फेकल्या जात आहेत. त्यांच्या घामाचे कष्टाचे आणि उपजीविकेचे अक्षरशः चिरडले जात आहे. अतिक्रमण काढणे चुकीचे नाही, कायदा सर्वांसाठी समान असलाच पाहिजे. पण कायद्याची अंमलबजावणी करताना माणुसकी तितकीच महत्त्वाची असते. भारतीय संविधानातील कलम 21 प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा आणि उपजीविकेचा अधिकार देते. न्यायालयाने ही उपजीविकेचा अधिकार हा जीवनाच्या अधिकाराचा भाग असल्याचे मान्य केले आहे. मग प्रश्न हा आहे की नोटीस न देता पर्याय व्यवस्था न करता गरिबांचा माल रस्त्यावर फेकून देणे ही कारवाई आहे की अन्याय? ज्यांच्या हातगाड्या आणि फळांच्या टोपल्यावर त्यांच्या कुटुंबाचा संसार चालतो त्याच हातावरचं जर प्रशासनाने घाव घातला तर त्यांच्या मुलांच्या ताटात अन्न कोण वाढणार? बीड जिल्ह्याची शान ही गरिबांची मेहनत आहे, त्यांचा स्वाभिमान आहे, त्यांचा संघर्ष आहे. अतिक्रमण हटवा, पण गरिबांच्या पोटावर लाथ मारू नका. कारण रस्त्यावर भाजी फळे विकणारा हा माणूस अतिक्रमण नाही, तो एक कुटुंबाचा आधार आहे, एका घराचा कर्ता आहे आणि बीडच्या कष्टकरी संस्कृतीचा अभिमान आहे.